म्हणून आपण हे चिंतन करत असताना आता ज्या सोमनाथाला आपण जाणार आहोत ते 12 ज्योतिर्लिंगापैकी पहिलं ज्योतिर्लिंग आहे. ध्यानात एक तर आहेच पण पहिलं. आणि या भगवंताच्या लीला बघा कशा आहेत. वेळच कमी पडते. ह्या सत्संगाला चिंतनाला वेळ लागतो. आपण थोडक्यात आटोपतो. तुम्ही वेळ दिला तर आपण जास्त चिंतन करू किंवा गाडीत करता तर बघ. तर हे सोमनाथाचं चरित्र फार वेगळं आहे. चंद्र माहित आहे सगळ्याला. त्या चंद्राला बघितल्यानंतर शीतल शांत समाधान वाटतं असा असणारा तो चंद्र. आणि त्या चंद्राला असं झालं होतं. एक राजा होता तो भगवान शंकराचा असणारा सासरा. त्याला रोहिणी नावाची मुलगी होती. आणि त्या रोहिणीला अजून बाकीच्या 26 बहिणी होत्या. अशा एकूण किती होत्या? 27 मुली होत्या. आणि ती रोहिणी उपवर झाली. आणि मोठी झाल्यानंतर बापाला जो प्रश्न पडतो तो बापाला त्या प्रश्न पडला. पण असं झालं ती रोहिणी त्या चंद्रावर प्रेम करू लागली. आणि ती रोहिणी चंद्रावर प्रेम करत होती. त्या दोघांचं एकमेकावर प्रेम होतं. आणि पुढं असं झालं त्या रोहिणी बरोबर लग्न करावं वाटायला लागलं चंद्राला. त्या रोहिणीलाही वाटू लागला आपल्याला चंद्रासारखा दुसरा पती मिळणार तरी कसा. आणि आपणही प्रेम जीवापाड करतोय हाच नवरा करायचा. आणि ठरलं. दक्ष राजाकडे त्यांचा प्रस्ताव गेला. आणि पुढं असं झालं त्या दक्ष प्रजापतीला आणि चंद्राशी आपली रोहिणी द्यायची, चंद्राबरोबर लग्न करायचं. पण दक्ष राजानं असा प्रस्ताव सांगितला, हे बघ चंद्रा, मी तुला रोहिणी देईन पण एका अटीवर. तिला दुसऱ्या 26 बहिणी आहेत. म्हणजे एकूण किती आहेत? 27 मुली. आणि 27 मुली एका टायमाला मी लग्न करणार आहे. 27 मुली बरोबर जो कोणी लग्न करणार त्यालाच माझी रोहिणी देणार. बघा. आणि पुढे असं झालं त्या चंद्राला असं वाटलं जर आपण नाही म्हणावं तर आपल्या आवडतीची असणारी जी आवडीची आहे ती रोहिणी आपल्याला मिळणार नाही. आणि मग रोहिणी पाहिजे असेल तर बाकीच्या 27 बरोबर लग्न करावं लागणार आहे. आणि त्या चंद्रानं होकार दिला आणि सांगितलं चला आपल्या आवडीची जर मिळत असेल तर बाकीचे आता नवरी बरोबर करवले पुढे. चंद्राने प्रस्ताव मान्य केला आणि ठरवलं. त्या दक्ष राजानं मोठा सोहळा केला. चंद्राचं लग्न केलं. पण पुढं असं घडलं की चंद्र आणि रोहिणी आणि ह्या बाकीच्या 26 मुली आता सगळ्याच नवऱ्या झाल्या. त्या सगळ्याच बायकाईत म्हटल्यावर नवऱ्यानं सगळ्याला समान वाटून त्याचा हिस्सा त्यांचं प्रेम द्यायला पाहिजे. पण असं व्हायला लागलं की आवडती होती तिला जास्त प्रेम मिळायला लागलं आणि ह्या बाकीच्या फुकट मिळाल्याची किंमत. म्हणून जगात फुकट काय मिळून एवढं कष्ट करावं आणि त्यातनं मिळाल्याचं असतं ना त्याची किंमत फार छान असते. आणि तो चंद्र असणारा त्या बाकीच्या असणाऱ्या 27 मुली एकूण होत्या. त्यातल्या 26 मुलीवर प्रेम कमी पडायला लागलं आणि रोहिणीशीच जास्त प्रेम वाढायला लागलं. त्यावेळी त्या बहिणींना वाटायला लागलं आपण चुकलो. आपला बी तेवढाच हिस्सा आहे पण आपल्याला ते प्रेम मिळत नाहीये. आणि हे प्रेम सगळं त्या रोहिणीला मिळतं. त्या बहिणी सख्या बहिणी असणाऱ्या सवती झाल्या होत्या आणि सवतीचा मत्सर वाढायला लागला. पण रामायणामध्ये मात्र सवतीचा मत्सर नाहीये. सवतीवर सुद्धा प्रेम कसं करावं हे रामायण शिकवतं. म्हणून तर कौशल्येनं आणि सुमित्रेनं आपल्या प्रसादातला हिस्सा काढून कैकेयीला दिला आणि सांगितलं अगं तू लहान बहीण आहे आमची, तुला कसं आम्ही वाऱ्यावर सोडू. सवतीवर सुद्धा प्रेम करायला रामायण शिकवतं. आणि त्या असणाऱ्या रोहिणीला त्या बाकीच्या बहिणी म्हणतात अगं तुला योग्य वाटतं का. पण रोहिणी म्हणते मी तरी काही करू. चंद्रालाही त्या म्हणल्या अहो तुम्हाला योग्य वाटतं का, आम्ही तुमच्या बायकाच ना.
का बरं असा तुझ्या भाव करता? आणि त्यावेळी तो चंद्र मात्र ऐकत नव्हता, कारण प्रेम आंधळं असतं म्हणतात, ते यालाच का कुणास ठाऊक. आणि मात्र त्या असणाऱ्या बाकीच्या 26 जणीला राग आला. म्हणजे जिथं प्रेम नाही, ज्या नवऱ्याच्या भरोशावर राहायचं, त्याच ठिकाणी आपल्याला जर समाजाची वागणूक मिळत नसेल तर तिथं राहू तरी कशाला. चला जाऊ मग आपल्या आपल्या माहेराला. आणि त्या निघाल्या माहेरला निघाल्या. आणि माहेरला आल्या. दक्ष राजाच्या त्या ठिकाणी आल्यानंतर कुठल्या बापाला मुलगी सासर सोडून माहेरला आलेली बरी वाटते हो. दुःख होऊ लागलं. त्या राजाला राग आला. त्यानं चंद्राला बोलावलं, ठणकावून सांगितलं, मी अगोदर बोली केली होती, सगळ्याला समान प्रेम द्यायचं असेल तर रोहिणी मिळेल, नाहीतर तिलाही सांभाळतो. बापाला लेख जड नसते रे बाबा, तुला माहित नाही. आणि असं ठणकावल्यावर चंद्रानं हो म्हणून सांगितलं. पुन्हा हे घेऊन गेला. पण पुन्हाही काय दिवस प्रेम दिलं, पण काही दिवसानं पुन्हा त्या ठिकाणी तशीच अवस्था. आणि असं होऊ लागलं. त्या चंद्राच्या वागण्यात काय फरक पडना. पुन्हा त्या असणाऱ्या 26 जणी म्हणल्या, हा तेवढ्या पुरता हा म्हणतो आणि पुन्हा आपल्याला तो जीव लावत नाही, प्रेम देत नाहीये, त्यामुळं नवरी म्हणून इतर राहण्यात अर्थ काय. पुन्हा माघारी गेल्या. त्यावेळी दक्ष राजाला राग आला. आणि त्या रागानं दक्षानं रोहिणीला नेलं आणि सांगितलं, आता चंद्रा तुला एकही मिळणार नाही, तसाच बस. सांगून तुझ्यात फरक पडत नाही. आणि पुढं असं झालं. ते मात्र प्रेम असताना ते प्रेम बसू देत नाही हो. मग कुणावरही असो, त्या भगवंतावरही जर तसं प्रेम असेल ना, तर भगवंताचं प्रेम येड लावतं, रात्रच उठतं, राधे राधे करतं. फार वेगळं होतं प्रेम. मग प्रेम करावं कुणावर हे कळायला पाहिजे. आणि तो चंद्र मात्र रोहिणीच्या नावानं त्या ठिकाणी तपसू लागला. रोहिणीलाही चैन पडेना, कारण प्रेम केलं होतं. चंद्र नसेल तर आपल्या जगण्यात तरी काय अर्थ आहे असं तिलाही वाटू लागलं. ती त्या पाखरासारखी त्या चंद्राची वाट बघते. चंद्र ही त्या ठिकाणी तिच्या कोराची वाट बघावी तशा पद्धतीनं वाट बघतोय. आणि मात्र या दोघांचं मिलन होत नाहीये. आणि बाकीच्या या तिष्ठत तर होत्याच, पण त्यांनी ठरवलं होतं आपल्याला प्रेम नाही तर ह्यांनाही प्रेम मिळालं नाही पाहिजे. आणि या मत्सरामध्ये असं होत गेलं. एक दिवस चंद्राला चैन पडेना. तो चंद्र त्या रोहिणीच्या मालामध्ये त्या रोहिणीला भेटण्यासाठी आला नंतर त्या ठिकाणी भेटतो, हितगुज होत. तोपर्यंत या 26 पैकी टपूनच होत्या, कधी येतोय. तर मत्सर फार वाईट हो. मला नाही मिळालं तरी चालेल, पण त्याला मिळालं नाही पाहिजे, ही भावना माणसामध्ये आल्यापासून माणसं दुःखी झाली बरं. नाहीतर आधी सुखी होती. स्वतःला नसू द्या म्हणते ती, पण त्याला मिळालं नाही पाहिजे. फार वृत्ती वाईट आहे. आणि त्या असणाऱ्या 26 जणीने लगेच राजा दक्षाकडे पळत गेल्या आणि म्हणतात, महाराज बाबा, तो चंद्र रोहिणीच्या महालामध्ये आलाय आणि आमच्याकडे येत नाहीये. दक्ष राजाला राग आला. ताड 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 तो दक्ष राजा धावत आला आणि त्या ठिकाणी चंद्राला बघितलं. लाल बुंद झाला. तळपायच्या मस्तकाला गेली. 26 पोरी माझ्या घरामध्ये आहेत आणि एकाच पोरीवर प्रेम करतो आणि त्या प्रेमापोटी हा या ठिकाणी आलाच कसा. दक्षाला राग आला आणि त्या रागाच्या भरात दक्षानं त्या चंद्राला सांगितलं, तू बोलल्यासारखा वागला नाहीये, खोटं बोलला, म्हणून मी तुला शाप देतो. तू इतका तेजस्वी, शीतल, शांत, चांगल्या स्वभावाचा आहे म्हणून माझ्या 27 काळजाचे तुकडे करून मी तुला वाटले होते रे, पण तू त्याची किंमत केली नाही, म्हणून मी तुला शाप देतो. तू काळा ठिक्कर पडशील, तुला क्षय रोग लागेल. अगा कर्मे जे उरावे, तो तै सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे. देहायुक्त ज्ञानेश्वर माऊली म्हणते, तुम्ही कर्म चुकलं का त्या कर्माचा भोग या देहाला भोगावा लागतो. या देहाचा काहीच दोष नसतो, पण चुकलेल्या कर्माची गती त्या देहाला प्राप्त होते. लगेच तो काळा पडू लागला. देखना असणारा दैदिप्यमान चंद्र
काळा 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 ठिक्कर झाला, क्षय रोग पडला आणि त्याच्यामुळं ही सगळी काया त्या ठिकाणी सुरकतून गेली, काळी पंगार झाली, वाईट वाटू लागलं. पण ती जीवापाड प्रेम करणारी रोहिणीलाही वाईट वाटू लागलं. आमचं प्रेम त्या दोष काय, आता तुमच्या अट्टीसाठी आमचं प्रेम संपवलं. बाबा तुम्हाला जशा त्या मुली होत्या तशी मीही होतेच ना, पण तरी तुम्ही त्यांचं भलं करण्यासाठी माझंही त्या ठिकाणी नुकसान केलं. आता मी तुम्हाला हात जोडते, जिथं माझा सखा तिथंच ही रोहिणी राहील. नाहीतर काय हो, प्रभू रामचंद्राला सुद्धा राजा दशरथ म्हणत होते, अगं सीते तू राजकुमारी महालात राहिलेली, गुलाबाच्या पाकळ्यावरनं चाललेली नाजूक सुकुमार, तुझं पाय त्या रामाबरोबर वनवासाला जाऊ नको ग, त्याला शिक्षा मिळाली आहे, मिळू दे, त्याच्यासाठी मी विरह सहन करतो, तू तरी जाऊ नको ग. पण ती सीता म्हणते, नाही महाराज, जे ते राघव ते ते सीता, जिथं प्राण असतो तिथं पत्नीनं राहावं आणि आपल्या सख्या समोर सख्या बरोबर आपलं राहिलेलं आयुष्य जगावं, त्याच्यामध्ये जगणं असतं. नवऱ्याला सोडून राहणाऱ्याचं जगणं काही जगणं असतं, त्यापेक्षा मेलेलं बरं, सीतेनं सांगितलं. तद्वत ही रोहिणी म्हणते, बाबा माझा चंद्र कसाही असू द्या, मी तिला मनापासून त्याला वरलेला आहे आणि तो जसा असेल तसं मी त्याची सेवा करत त्याच्याच बरोबर राहणार आणि चंद्राबरोबर निघून येईल. त्यावेळी राजा दक्षानं सांगितलं, रोहिणी ऐक, तो आता महारोगी झालाय, काय करतीस? नाही बाबा, कसलाही असू द्या, तो माझा प्राण आहे. आणि निघाली. आणि निघाल्यानंतर भगवंताचं चिंतन संकट आल्यावर करतो आपण, पण संकट नसताना देवाला विचारत नाहीये. तुलसीदास म्हणतात, संकटामध्ये तर सगळे चिंतन करतात. दुख में सब सिमरन करे, सुख में करे ना कोय, पण सुख में जो सिमरन करे, दुख कहा से होय. तुलसीदास किती सुंदर सांगतात. तुम्ही दुःखामध्ये देवाचं ध्यान करता, सुखामध्ये करत नाहीये, पण सुखामध्ये जर ध्यान केलं तर दुःखच तुमच्याकडे येणार नाहीये, याची जाणीव ठेवा. आणि ते चंद्र आणि रोहिणी निघालेले असताना त्या ठिकाणी असा काळा ठिक्कर पडलेला चंद्र जाता जाता नारदाची स्वारी चालली होती. नारदानं बघितलं, अरे चंद्रा इतका दैदिप्यमान तेजस्वी शीतल शांत सगळ्याला प्रकाशित करणारा तुझी अवस्था काय झाली? त्यावेळी चंद्रानं सांगितलं, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. म्हणून संताचं दर्शन कुठेही दिसू द्या, अगोदर करा, देवाचं नंतर करा. तुकोबरायांनी सांगितलंय, देव सारावे परते, संत पूजावे आरते. संताची आधी आरती करा, देव आपोआप येतो. जर एखाद्या बाईकडून काम करून घ्यायचं असलं, तिच्या लेकराला जीव लावा, ती ववाळून त्या टाकते लेकरावर, म्हणून तुमचं काम करा. तसं भगवंत संतावर प्रेम करतो, संताची आरती केली का देव आपोआप येतो. आणि त्या असणाऱ्या चंद्रानं त्या नारदाची स्तुती केली, नारदा तर तुम्हीच सांगा काय करावं. आणि नारदानं सांगितलं, ह्याच्यासाठी आहे मार्ग आहे, तर भगवंताचं चिंतन करावं. आणि ते चिंतन करण्यासाठी ठराविक जागा कुठली, तर सांगितलं त्रिवेणी संगम असावा. नर्मदेची यात्रा का मी सांगतो, कारण तिथं नदीला नद्या येऊन मिळाल्या त्या, आणि त्या संगमावर जाऊन आपण चिंतन करून डुबकी मारली का ते पुण्य द्विगुणित होतं आणि भगवंताच्या डायरीमध्ये वेगळ्या अक्षराने आपल्या पुण्याची नोंद होते. म्हणून ती परिक्रमा करायची आहे. प्रत्येक तीर्थाची तर आहेच आहे. तद्वत ह्या चंद्राला आणि रोहिणीला सांगितलं, तुम्ही जावा अरबी समुद्राच्या ठिकाणी, त्या ठिकाणी गौतमी पिंडर अशा असणाऱ्या त्या ठिकाणी 3 नद्या आणि त्या त्रिवेणी नद्याचा संगम आहे. त्या नद्या ज्या ठिकाणी समुद्राला मिळाल्या त्या संगमामध्ये जावा, तिथं स्नान करा आणि तिथं तुम्ही त्या भगवंताची आराधना करा. भोला सांब त्या ठिकाणी तुम्हाला प्रसन्न होईल आणि तुम्हाला ह्या दुःखातून मुक्त करेल. आणि ते ऐकलं. संताचं कधी ऐकावं, कारण आई जशी निस्वार्थपणे त्या ठिकाणी सांगते, तसंच आई नंतर जो कोणी सांगत असेल तर ते फक्त साधू संत असतात. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा
म्हणून या बुडायला लागलेल्या जगाला बघवत नाही हो त्या संताला. जसं लेकरू वाया चालल्यावर आईला बघवत नाही, तसं त्या ठिकाणी संतांनी सांगितलं, विश्वास ठेवला. चंद्र रोहिणी निघाले, त्या समुद्राच्या काठावर गेले, तिथं संगमावर नदीच्या बसले, तिथं ध्यान आराधना केली, वाळूचं शिवलिंग केलं, त्या शिवलिंगाला पुजावं, पुजल्यानंतर त्याची आरती स्तुती करावी, प्रार्थना करावी, त्या शिवलिंगाला पुन्हा उचलावं, पुन्हा त्या गंगेमध्ये विसर्जित करावं, पुन्हा शिवलिंग बनवावं, पुन्हा पूजा आरती करावी, पुन्हा सत्संग करावा, पुन्हा त्याला विसर्जित करावा, असा नित्य नेम चालू केला. आता या जगण्यात अर्थ काय आहे? एका भगवंता वाचून तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या अडचणी येतात त्यावेळी कुणाच्या पुढे हात पसरू नका. पण आपण उलट करतो, हे मदत करल, ते मदत करल, तो मदत करल, सगळ्याकडे फिरतो, पण जो मदत करणारा जगाचा बाप आहे त्याला मात्र विसरतो, त्याला मदत मागत नाहीये. त्यामुळे आमच्या अडचणीवर त्या ठिकाणी जास्त पुन्हा प्रभाव पडतो, भर पडते, अडचणी वाढतात पण कमी होत नाहीत. म्हणून जो सगळ्याचा बाप आहे, जो देऊ शकतो सगळं त्याच्याकडे आहे, त्याची आराधना करा. पुन्हा पुढे हात पसरण्यापेक्षा माचनूरचे बाबा महाराज आर्वीकर सांगायचे, एका भगवंता वाचून कुणावरही भरोसा ठेवू नका. सगळी जनता लबाड आहे, कधी धोका देतील सांगता येत नाही, पण भगवंत एक सच्चा आहे, तो कधीच तुम्हाला धोका देत नाही. म्हणून त्या भगवंतावर विश्वास ठेवा. आणि तो विश्वास त्या चंद्रानं ठेवला आणि त्या भगवंताचं चिंतन केलं आणि प्रत्यक्षात सांब भोला सदाशिव कैलास सोडलं आणि त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि चंद्र आणि रोहिणीला सांगितलं, आता मी आलोय, मागा काय पाहिजे. आणि त्यावेळी चंद्र आणि रोहिणीनं त्या काळा ठिक्कर पडलेला चंद्र आणि ती तेजस्वी ताऱ्यासारखी चमकणारी ती रोहिणी हात जोडले आणि भगवंता अजून काय मागावं. न सांगत आईकडे अंतरीचे गुजा, आता माझी लाज तुझी देवा. आम्ही तुझ्यावर भार घातलाय, आमचं वाटोळ व्हायचं का चांगलं करायचं तुझ्या हातात आहे. आता माझी लाज तुमच्यावर आम्ही टाकले, आमची अवस्था बघा, आम्ही काय करावं. शाप मिळालाय. आणि त्याच वेळी भगवान शिवानं सांगितलं, हा शाप सामान्य माणसानं दिलेला नाहीये, तो माझा सासराच आहे. मला सुद्धा शाप दिलाय. शंकरालाही तिने शाप दिलता. स्वागत केलं नाही म्हणून शंकरानं त्या दक्षानं त्या शंकराला सांगितलं, तुझं घर मशानात होईल, तुला चांगलं घरच मिळणार नाही, कायम मसन वाट्यात राहावं लागेल. शंकराला शाप आहे म्हणून शंकर मशानात आहे. बरं, सगळ्या देवानी शंकराला असा शाप मिळाल्यावर शंकर नाचायच लागले दानादाना. त्यावेळी बाकीचे देवता म्हणतात, काय येड आहे हो तुम्ही, तुम्हाला मशानात राहायचा शाप दिलाय, तुम्ही नाचायला लागलाय. त्यावेळी शंकर भगवंतानं सांगितलं, सगळ्या देवांना लोकांना भेटायचं म्हणलं तर त्यांच्याकडे जावं लागेल, पण सगळी लोक भेटायचं म्हणल्यावर माझ्याकडे येतील. माझा बाप माझ्या सासऱ्यानं असा फ्लॅट मला दिला, तिथं कोण अतिक्रमणच करू शकत नाही, म्हणून मी नाचतोय. सगळी माझ्याकडे आल्याशिवाय जाताच येत नाही, म्हणून मला आनंद झालाय. काय पॉझिटिव्ह विचार आहे. आणि असे विचार जर मनामध्ये घेतले तर दुःख होईल. आणि म्हणून त्या ठिकाणी शंकरानं त्या चंद्राला सांगितलं, काळजी करू नको, तो शाप तर मी खोटा ठरवू शकत नाहीये, तो सामान्य नाहीये, पण मी एक त्या ठिकाणी करू शकतो, त्याची तीव्रता कमी करू शकतो. कारण लईच अंग ठणकाय लागलं, लय चालून त्रास झाला, बाम लावला, तीव्रता कमी, पण दुखणं आहेच. पण ते कधी संपत? 2 दिवस त्याची तीव्रता असते. परीक्षा घेत, आपोआप संपत, दुखायचं बंद होतं, औषध लागत नसतं, पण तीव्रता कमी करत. म्हणून हे सत्संग आहे, चिंतन. आणि भगवान शिवानं सांगितलं, तुम्ही माझी आराधना केली, एवढं चिंतन केलं, मी एक सांगतो चंद्रा, शाप तर पूर्ण बरा होणार नाहीये, पण कभी खुशी, कभी गम, कभी ज्यादा, कभी कम, हे मी करू शकतो. आणि सांगितलं, तुझी जी ही तीव्रता किंवा या क्षय रोगाच्या यातना आहेत, ते कलर पडलेला काळा ठिक्क, या शरीरावरचं सगळं जे असणार असं कुरूपपणा आहे, तो मात्र मी संपवू शकतो, पण ते बी 50-50. आणि सांगितलं की तुम्ही जे आता पौर्णिमेच्या चांदण्याप्रमाणे चमकणारे 2 जण, पण अमावश्यापासून
अमावस्या संपली का पौर्णिमेपर्यंत हळू माझ्या आशीर्वादामुळं हा असणारा रोग कमी 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 होत जाणार, काळापणा कमी 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 होत जाणार आणि पौर्णिमा ज्यावेळी येते त्यावेळी पांढरा शुभ्र सगळा असणारा रोग संपणार, त्यावेळी तेजस्वी दिसणार, पूर्ववत तुम्हाला आनंद मिळणार आणि तो आनंद मात्र सुख मिळालं का सुखाच्या पाठीमाग हात घालून, हातात हात घालून ते सुख आणि दुःख मित्र आहेत, भाव आहेत, सखे आहेत, ते एका पाठोपाठ एक. दुःख असेल तर सुख येणार, सुख असेल तर दुःख येणार. त्या भगवंतानं सांगितलं पौर्णिमा झाली का पुन्हा हळू तो पांढरा असणारा कलर काळा होत येणार आणि अमावस्याच्या दिवशी पूर्णपणे पुन्हा त्या क्षयरोगाचा प्रभाव वाढणार. त्या दिवशी तुला काळं व्हावं लागणार. आशीर्वाद दिला आणि सांगितलं ठीक आहे, सगळंच दुःख होतं ते अर्ध तरी सुख मिळालं, समाधान वाटलं. चंद्राला पुन्हा भगवंतानी सांगितलं त्या ठिकाणी अजून काय इच्छा आहे. त्यावेळी त्या चंद्रानं सांगितलं आता एवढं दिले, माझ्यावर कृपा केली, अशीच कृपा आता या शिवलिंगामध्ये तुम्ही राहावं आणि जो कोणी या भगवंताचं तुझं देवा नाव घेऊन या ठिकाणी दर्शनाला येईल त्यांच्याही आयुष्यातलं काळोख घालवावं, त्यांच्याही आयुष्यामध्ये सुखानं प्रवेश करावा, असं काहीतरी करण्यासाठी तुम्ही इथंच थांबावं अशी इच्छा व्यक्त केली. आणि त्या भगवंतानं सांगितलं ठीक आहे. आणि ते पहिलं ज्योतिर्स्वरूप त्या शिवलिंगामध्ये चंद्रानं बनवलेल्या आणि त्या ठिकाणी प्रागट्य झालं, ज्योतिर्लिंग म्हणून त्या ठिकाणी प्रगटले. आणि त्याचंच नाव, त्या चंद्र म्हणजे त्यालाच दुसरं नाव सोम आहे. आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी सांगितलं चंद्रा तुझ्या नावानं मी या ठिकाणी वास्तवाला राहील आणि येणाऱ्या प्रत्येक जीवाच्या आयुष्यामध्ये तुझ्यासारखा प्रकाश येईल, हा आशीर्वाद हा दुआ मी देईन. म्हणून भगवंतानी सोम आणि नाथ, तो जगाचा मालक आहे म्हणून त्याला नाथ म्हणतात. चंद्राच्या नावावरनं सोमनाथ हे नाव धारण केलं आणि त्या समुद्राच्या काठावर, त्या असणाऱ्या संगमावर, त्या असणाऱ्या सोमनाथानं वास्तव्य केलं आणि त्या ठिकाणी राहिले. असं असणार हे पहिलं ज्योतिर्लिंग सोमनाथ, त्याच्या दर्शनाला आपण आता चाललो. अतिशय सुंदर देखणं दृश्य आहे आणि इतकं देखणं दृश्य पाहण्यासाठी आपण जात असताना कट करा.